जसं की आपण पाहताय आपल्या ह्या बागेत खूप पडझड झाली. आपण ते झाडं पण आता तोडून टाकली. त्यानंतर आपली बाग पण आपण व्यवस्थित आता बांधून घेतली, कारण राहिला सायलेला माल जे आपलं काम येईन आपल्यानंतर. पण झालंय असं की आता हे वाऱ्यामुळे जे आहे ना, हे बघा तुम्ही अशी पानं जे आहे ना आपली पूर्ण आता याला घासायला लागले, असे झाडाला घासायला लागले. हे बघा, तर हे पानं आपण आता काढलेली काही एक 4-5 सराची काढून बघितले, पण आतमध्ये ऊन खूप पडायला लागले बागेमध्ये. ते पानं काढल्यामुळे आतमध्ये ऊन पडायला लागले. तर याच्यामुळे काही परिणाम आपल्या झाडावरती होतील का ते पण नक्की सांगा. हे बघा, हे असे पानं एकदम अशी झाडाला आता झाडाला घासायला लागले. हे बघा, आता हे बघा, हे पान पहा, हे याला घासतं, त्यानं आपली केळी पण काळ्या पडायला लागल्या. हे बघा, तर आपण हे पानं जे आहे 4-5 सऱ्याचे आपण हे पानं आहे ना कट करून बघितले. इकडे बघा, हे कट केलेली पानं आहे आपली. हे बघा, अशी आपण कट करून मध्ये टाकली आणि इकडे एकदम चकाट आपण केली इकडं. पण झालं असं, तुम्हाला वरती दिसत असेल की लगेच वरती आता पानच नाही राहिले झाडाला. जवळजवळ एक 5-10% पानं राहिलेले झाडाला. तर याच्यामुळं आपल्या झाडावर काही परिणाम होऊ शकतात का, काही अनुभवी लोकांनी नक्कीच आम्हाला सांगावं. हे बघा, पानं पूर्ण काढल्याच्या नंतर अशा स्थितीमध्ये आपली आता बाग दिसते. परंतु उन्हाचं प्रमाण जास्त आतमध्ये वाढायला लागलं असं आम्हाला वाटतं. हे बघा, या केळीच्या झाडावरती ऊन बघा किती ठिकाणी येते. तर याच्यामुळं काही चट्टा वगैरे आपल्या केळीला पडू शकतो का. हे बघा, इथं पण हे असं ऊन याच्यावर येते. तर अनुभवी लोकांनी नक्कीच आम्हाला सांगा की यांना काही परिणाम होत असेल तर आपण हे पानं कट करायची कॅन्सल करून जसे आहे तसेच ठेवून देऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.